देव विशिष्ट लोकांना विशिष्ट स्थान आणि कार्य लक्षात घेऊन तयार करतो. प्रशिक्षण पद्धती ध्येयाशी जुळवून घेतल्या जातात आणि नैसर्गिक आणि आध्यात्मिक देणग्या स्पष्ट उद्देशाने दिल्या जातात. काय ही वास्तविकता आपणास ठाऊक आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जसे जगिक गोष्टींमध्ये विपुलता हे समृद्धीचे लक्षण मानले जाते, तसेच आत्मिक दृष्टिकोनातूनही विपुलता हाच मापनदंड लावण्याचा अनेक लोक धाडस करतात. होय, आत्मिक देणग्या किंवा दाने यांना महत्त्व नाही असे नाही, परंतु आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की ही कृपादाने देवाकडून येतात, त्यांना मिळवता येत नाहीत. आजच्या अध्ययनात आपण आध्यात्मिक देणग्या किंवा कृपादाने आणि त्यांचे महत्त्व यावर अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत आणि 12व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केली आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा करिंथकरास पहिले पत्र 12वा अध्याय. पहिल्या 7 वचनांवर आम्ही विचार केला, परंतु मी आपणाला सांगितलं होतं की 7व्या वचनावर आम्ही अधिक स्पष्टीकरण पुढच्या कार्यक्रमात पाहू. पुन्हा एक वार हे 7वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. या वचनाचा अर्थ काय आहे हे पाहण्याआधी आपण कृपादाने या शब्दाची व्याख्या पाहूया. श्रोत्यांनो, पवित्र आत्म्याचे कृपादान म्हणजे सेवा करण्याची क्षमता होय. ते कार्य आहे. डॉक्टर लुईस पेळे यांनी कृपादानाची व्याख्या अशा प्रकारे केली आहे. ते म्हणतात, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याच्या द्वारे एखादी विशिष्ट सेवा करून घेतो, तिच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो. तेच आत्मिक कृपादान होय. यामध्ये मला एका गोष्टीची भर घालू द्या. हे काम देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने व्हायला पाहिजे. मी ह्यासाठी तुम्हाला माझे वैयक्तिक उदाहरण देते. श्रोत्यांनो, मी कोणी एक नाही, माझ्याजवळ काहीच नाही व परमेश्वर व माणूस यांच्या मी उपयोगाची नाही. मी हे सत्य सांगत आहे. यात स्वतःला फार वेगळे समजण्याचा प्रयत्न नाही. मी एक निरुपयोगी व्यक्ती आहे, हे सत्य आहे. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराने मला एक कृपादान दिले व त्याचा मी उपयोग करायला हवा. म्हणजे मी स्वतःला त्या दानासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्या दानाचा मी उपयोग करायला पाहिजे. असे केल्यानेच देवाचा आत्मा माझ्या जीवनातून स्वतःला प्रगट करू शकेल. पॉल म्हणतो, आत्म्याचे प्रगटीकरण प्रत्येकाला उपयोगासाठी दिले आहे. कृपादान म्हणजे आत्म्याचे प्रगटीकरण होय. याचा अर्थ असा नाही की नैसर्गिक कृपादानाचा उपयोग म्हणजे आत्म्याचे प्रगटीकरण. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणीला सुंदर आवाजाची देणगी आहे. ती सुरेलपणे गाऊ शकते. परंतु श्रोत्यांनो, ती जर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गात नसेल तर तिच्या गायनाच्या दानाचा उपयोग परमेश्वर करू शकणार नाही. तो करीत नाही. पुष्कळदा आम्ही ह्या बाबतीत गैरसमज करून घेतो. पौलाचे हे वाक्य आम्हाला सांगते, आत्म्याचे प्रगटीकरण प्रत्येकाला उपयोगासाठी दिले आहे. म्हणजे स्त्री, पुरुष, मुलगा किंवा मुलगी या प्रत्येकाला ते देण्यात आले आहे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही. जर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या आहात तर तुमच्याजवळ कृपादान आहे. तुमचा समावेश विश्वासणाऱ्यांमध्ये करण्यात आला आहे व तुम्हाला माहीतच आहे की विश्वासणारे ख्रिस्ताचे शरीर आहेत. म्हणजे तुम्ही विश्वासणाऱ्यांपैकी एक असल्यामुळे ख्रिस्ताच्या शरीराचा एक अवयव आहात व मंडळीमधले तुमचे कार्य एखाद्या अवयवाच्या कार्याप्रमाणे आहे. श्रोत्यांनो, आम्हाला ह्या गोष्टी समजण्याची फार आवश्यकता आहे.
मिल्टनने अंधत्वावर मात करून आपल्या महाकाव्याचा दुसरा भाग पॅराडाईज रिगेन्ड पूर्ण केला. त्याने प्रथम जे काव्य लिहिले होते ते होते पॅराडाईज लॉस्ट. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराने त्याच्या जीवनात कार्य केले आणि त्याने फार महान अशी सेवा आपल्या ह्या काव्याच्याद्वारे केली. जे नैसर्गिक दान आपल्याजवळ नाही त्याची खंत करून शांत बसण्यापेक्षा जे आपल्याजवळ आहे त्याद्वारे देवाची सेवा होऊ शकते. आतिथ्य, मदत करण्याची कुवत किंवा प्रार्थना किंवा आणखीन कोणतेही दान आत्म्याच्या प्रगटीकरणासाठी वापरता येऊ शकते. किंबहुना पॉल म्हणतो त्याप्रमाणे आपण म्हणूया की कोणा एकाला कसलेच दान नाही असे म्हणणे चुकीचे आहे. ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव असणे व त्या अवयवाचे काम करणे म्हणजे आत्मिक कृपादान आहे. आत्म्याचे प्रगटीकरण प्रत्येकाला उपयोगासाठी देण्यात आले आहे. म्हणजे या दानामागचा हेतू काय आहे हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. हे दान विश्वासणाऱ्यांना यासाठी देण्यात आले आहे की त्याद्वारे मंडळी रचल्या जावी. ह्या दानाचा उपयोग स्वार्थासाठी केला जाऊ नये, तर दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना आत्मिक सहाय्य पुरविण्यासाठी ह्याचा उपयोग केला जावा. पुढे मी आपणाकरिता 8वं वचन वाचत आहे. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. ज्ञान म्हणजे सत्य जाणण्याची क्षमता. मला नाही वाटत की आपल्यापैकी प्रत्येकाला पवित्र शास्त्राचे आकलन होऊ शकते. श्रोत्यांनो, त्यासाठीच आम्हाला पवित्र शास्त्राच्या शिक्षकांची गरज पडते. देवाच्या आत्म्याने आम्हाला असे शिक्षक दिलेले आहेत. ज्ञान म्हणजे देवाच्या वचनातले सत्य जाणण्याची क्षमता होय. विद्या म्हणजे सत्याचा शोध घेणे. पुष्कळ लोकांना देवाच्या वचनातील सत्याचा शोध घ्यायला वेळ नसतो. कार्यक्रमाला आर्थिक हातभार लावणारा एक व्यापारी म्हणतो की त्याला देवाच्या वचनातील सत्याचा शोध घ्यायला वेळ नाही, परंतु या कार्यक्रमाद्वारे त्याला मौल्यवान सत्य पुरवल्या जाते. व्यवसायामुळे पवित्र शास्त्राचा तासन तास अभ्यास करायला त्याच्याजवळ वेळ नाही. तो कार्यक्रमाला आर्थिक सहाय्य पुरवतो व आम्ही त्याच्यासाठी पवित्र वचनातील मौल्यवान सत्य पुरवण्याचे काम करतो. ते आमचे दान आहे. मला वाटतं श्रोत्यांनो की तो व्यापारी व आम्ही भागीदार आहोत व आम्ही प्रत्येकजण आमच्याजवळ असलेले कृपादान देवाच्या गौरवाकरिता वापरतो. 9वं वचन. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की विश्वास आशेतल्या गोष्टींविषयीचा भरोसा आहे. हे कृपादान आहे व काही लोकांना ते लाभलेले आहे. श्रोत्यांनो, आपणापैकी कोणीच असं म्हणू शकत नाही की मला परमेश्वराने कुठलेच दान दिलेले नाही. पॉल पुढे सांगतो की त्या एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने देण्यात आली आहेत. श्रोत्यांनो, या दानाचा अर्थ असा की रोग्यांवर हात ठेवून प्रार्थना केली की ते बरे होत असत. आम्ही आमची सर्व शारीरिक दुखणी वैद्यांचा वैद्य व डॉक्टरांचा डॉक्टर असलेल्या सर्वात मोठ्या वैद्याकडे, डॉक्टरकडे न्यायला पाहिजेत. आम्ही थेट परमेश्वराकडे जाऊ शकतो. एक शताधिपती जो आपल्या दासाच्या आरोग्यासाठी प्रभू येशूकडे आला होता, त्याची गोष्ट आपणाला कदाचित आठवत असेल. त्याने प्रभू येशूला आपल्या दासावर हात ठेव अशी विनंती केली नाही. त्याने त्याला फक्त शब्द बोलायला सांगितले व त्याचा विश्वास होता की येशूच्या केवळ शब्दाने तो दास बरा होईल. त्याच्या या विश्वासाविषयी प्रभू येशूला नवल वाटले आणि तो म्हणाला की मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. श्रोत्यानो, तुमचे दुखणे तुम्ही सरळ त्याच्याकडे घेऊन जाऊ शकता. त्याच्या ऐवजी एखाद्या विश्वासणाऱ्याने आरोग्य देणाऱ्याकडे जायचे म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखविल्याप्रमाणे आहे. माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा काही विशिष्ट दाने विशिष्ट युगासाठी देतो. आज मार्टिन लुथरजवळ त्या काळात जे कृपादान होते ते कोणाही व्यक्तीजवळ नाही. मला वाटतं देवाचा आत्मा ख्रिस्ताच्या शरीराला कृपादाने देतो यासाठी की त्या काळात त्याने कार्य करावे, जेणेकरून ख्रिस्ताच्या सर्व शरीराला त्याचा फायदा होईल. 10वं वचन पुढे सांगतं, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. चमत्कार करणे म्हणजे अतिमानवी कृत्य करणे. प्रेषितांच्या काळामध्ये चमत्कार घडत असत, परंतु आज आपण त्याही पेक्षा मोठ्या गोष्टी घडताना पाहतो.
श्रोत्यानो, प्रभू येशू या पृथ्वीवर असताना व्यक्तींशी बोलत असे आणि त्यांचे परिवर्तन होत असे. उदाहरणार्थ, जेव्हा तो शोमरोनी स्त्रीशी बोलला, निकोदेमाशी बोलला, त्यांचे परिवर्तन झाले. मला ह्याचे नवल वाटत नाही. परंतु मी देवाचे वचन सांगते किंवा तुम्ही देवाचे वचन सांगता तेव्हा कोणाचे तरी तारण होते, हेच चमत्कारापेक्षा मोठे कार्य आहे. एखाद्या अट्टल गुन्हेगाराने देवाचे वचन ऐकून आपले गुन्हे पदरात घ्यावेत, त्याचे तारण व्हावे आणि त्याचे 100% परिवर्तन व्हावे, गुंडाचा संत बनावा, ह्यापेक्षा मोठा चमत्कार तो काय आहे? आजच्या युगात हे चमत्कार होत आहेत. भविष्य सांगण्याचे दान म्हणजे ख्रिस्ताची इच्छा जाहीर करणे होय, म्हणजेच देवाचे वचन सांगणे. आम्हाला देवाचे वचन सांगणाऱ्या लोकांची गरज आहे, जे देवाचे वचन सांगून आत्म्याच्या सामर्थ्याने ते वचन वापरण्यासाठी देवावर भरोसा ठेवतील. आमच्यामध्ये उपदेशक पुष्कळ आहेत, परंतु काही स्वतःच्या सामर्थ्याने देवाचे वचन सांगतात, काही स्वतःचे वचन सांगतात आणि काही स्वतःविषयी उपदेश करतात. परंतु देवाचे वचन देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने सांगणारे उपदेशक फार थोडे आहेत व आम्हाला अशांचीच गरज आहे. त्यानंतरचे दान आहे आत्मे ओळखण्याचे, म्हणजे खोटे व खरे यातील भेद जाणण्याची क्षमता असणे. श्रोत्यानो, माझ्याजवळ ते दान नाही म्हणून माझी नेहमी फसगत होते. मी लोकांवर भरोसा ठेवते, ते चांगले लोक आहेत, प्रामाणिक आहेत, असा मी विश्वास ठेवते. परंतु बरेचदा अशा लोकांनी माझी चांगलीच फजिती केली आहे. ज्यांना मी प्रामाणिक आणि चांगले समजते ते खोटारडे, फसवे लोक असतात. परंतु काहींना आत्मे ओळखण्याचे दान असते, ते काही क्षणातच कोण कसे आहेत हे ओळखू शकतात. त्यानंतरचे दान जे आहे ते आहे अनेक प्रकारच्या भाषांचे दान. या भाषा अज्ञात आहेत काय? नाही श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात अज्ञात भाषा नाहीत, त्या सर्व ज्ञात भाषा आहेत. अजूनही कित्येक भाषा अशा आहेत की ज्या भाषांमध्ये पवित्र शास्त्राचे भाषांतर केल्या गेले नाही. आपला वेळ एखादी अज्ञात भाषा शोधण्यामध्ये वाया घालविण्याऐवजी ज्या भाषेमध्ये शुभवर्तमान भाषांतरित करण्यात आले नाही, त्या भाषेत ते भाषांतरित करण्याचा आपण प्रयत्न करूया. पौल पुढे म्हणतो, 12 अध्याय 11 वचनात, काही जणांना भाषांतर करण्याचे दान आहे. या सर्व बाबींमध्ये पवित्र आत्मा सार्वभौम असतो. तथापि उत्तम त्या दानांसाठी प्रार्थना करण्याचा आम्हाला हक्क आहे. पौल करिंथकरांना हेच सांगत आहे. करिंथकर अतिशय दैहिक ख्रिस्ती होते. ते अत्यंत खालच्या आध्यात्मिक पातळीवर जगत होते. ते भाषांविषयीच्या चळवळीने भारावून गेलेले होते. म्हणून पौल भाषेच्या दानाविषयी या पत्रामध्ये चर्चा करीत आहे. करिंथातल्या मंडळीमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सुधरविण्याचा पौल ह्या ठिकाणी प्रयत्न करीत होता. त्या मंडळीत अनेक चुकीच्या गोष्टी होत्या. तो त्यांना सांगतो की दाने अनेक आहेत व पवित्र आत्मा स्वतःच्या इच्छेनुसार विश्वासणाऱ्यांना ती दाने वाटून देतो. श्रोत्यानो, पौल एक चांगला शिक्षक होता. तो त्याचे उदाहरणासह पटवून देतो. आता पुढच्या वचनात तो मानवी शरीराचे अवयव व पवित्र आत्म्याची कृपादाने यांची तुलना करिंथकरांच्या समोर ठेवतो. तो 12व्या वचनात म्हणतो, कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. श्रोत्यानो, या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याकरिता आपण याच अध्यायातील आणखीन 2 वचनांचा या ठिकाणी समावेश करून घेऊया. पहिलं वचन आहे 12 अध्याय 20 वचन, जे मी आपणाकरिता वाचत आहे. तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो.
सुखी दंग मागे आता तुझ्या मुखी दृष्टी लागे धावा मी करीते आग्रह धरीते तुझवरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना ओ, पारखिता मना दुःख होवो ज्वालाही लागता हीण जाऊ अग्नीत पोळता मी मने सर्वथा तुझवरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढू माझे तुझ्यावरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते अर्जी करीते तुझवरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी. दुसरं वचन आहे 12वा अध्याय 27वे वचन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. पॉल या ठिकाणी शरीराशी तुलना करीत आहे. जसे शरीर एक असून अनेक अवयव असतात व ते वेगवेगळी कार्य करतात, तसेच मंडळीतल्या सभासदांनी वेगवेगळी कामे केली पाहिजेत. मानवी शरीरात शेकडो अवयव आहेत व त्याचप्रमाणे मंडळीमध्ये अनेक, बहुधा शेकडो दाने लोकांना प्राप्त झालेले आहेत. एकदा श्रोतांनो, माझा पाय दुखायला लागला. मी डॉक्टरकडे गेले आणि विचारले की माझ्या पायामध्ये किती हाडे आहेत. डॉक्टरांनी मला सांगितले 27. त्यावर मी त्यांना म्हटले, मला वाटतं की माझ्या पायाची सर्व म्हणजे 27 हाडे दुखावल्या गेली आहेत. त्यावर डॉक्टर म्हणालेत, नाही, तुमच्या पायाचे एकच हाड दुखावले आहे. परंतु श्रोत्यांनो, माझ्या संपूर्ण पायामध्ये वेदना होत्या. जेव्हा शरीराच्या एका अवयवाला दुखापत होते तेव्हा त्याच्या सर्व अवयवांना त्रास होतो. मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे. हाडे, स्नायू, रक्तवाहिन्या, ग्रंथी आणि इतर अवयव, आणि प्रत्येकाचे एक विशिष्ट कार्य असते. ते कार्य त्या अवयवाने पार पाडले नाही तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. ख्रिस्ताच्या शरीरात सुद्धा हजारो अवयव आहेत. त्यापैकी काही आपण पाहू शकत नाही, परंतु त्यांचे कार्य शरीराच्या कार्याकरिता अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये काही सभासद असे असतात की ज्यांची नावे कोणाला माहीत नसतात. शाब्बास शाळेचे शिक्षक किंवा मंडळीचे पदाधिकारी नसतात, परंतु ते शांत राहून कोठेही लुडबुड न करता प्रार्थना करीत राहतात. आपल्या विश्वासाच्या कृपादानाचा उपयोग करतात. त्याची सेवा शाब्बास शाळेच्या शिक्षिके इतकीच महत्त्वाची आहे. आता या विश्वासणाऱ्यांच्या शरीरामध्ये एखाद्या व्यक्तीला कसे स्थान मिळू शकते ते आपण पाहूया. 13वं वचन. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. श्रोत्यानो, हाच पवित्र आत्म्यातला बप्तिस्मा आहे. पवित्र आत्मा आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या शरीरामध्ये एक करतो व तो प्रत्येकाला दान देतो. त्या शरीरामध्ये आपल्याला कार्य करायचे असते व पवित्र आत्म्याने दिलेले दान वापरायचे असते. कदाचित पायाच्या अंगठ्याप्रमाणे आमचे महत्त्व कोणाला पटकन कळणार नाही,
परंतु त्यांच्या इतकेच आमचे मंडळीतले कार्य महत्त्वाचे असते. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये म्हणजे मंडळीमध्ये प्रत्येकाला दान आहे व प्रत्येकाने त्या दानाचा उपयोग करावा अशी परमेश्वराची अपेक्षा आहे. पॉल विश्वासणाऱ्या मंडळीची तुलना एका सुदृढ सुयोग्य शरीराशी करीत आहे. कोणतेही व्यंग असलेल्या शरीराशी तो ही तुलना करीत नाही हे लक्षात घ्या. जसे शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे एक ठरलेले विशिष्ट कार्य असते, तसे मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला स्वतःचे कृपादान वापरण्याची जबाबदारी आहे. पॉल पुढे काय म्हणतो ते पहा, 14 ते 17 वचने. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? श्रोत्यांनो, प्रेषितांच्या काळामध्ये जसे होते त्याप्रमाणे आज जरी भाषांचे कृपादान देण्यात आले तरी सर्वांनाच ते प्राप्त होईल असे नाही. या ठिकाणी पौलाने शरीराची उपमा दिली आहे. आपली जीभ म्हणजे संपूर्ण शरीर नव्हे. पवित्र आत्मा सर्वांना एकच कृपादान देणार नाही. जसे मानवी शरीराला डोळे, कान, हात, पाय यांची गरज आहे, तशी मंडळीला सुद्धा वेगवेगळी कृपादाने असलेल्यांची गरज आहे. देवाच्या आत्म्याने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी कृपादाने दिलेली आहेत, ज्यामुळे ख्रिस्ताचे शरीर म्हणजे मंडळी तिची आवश्यक कार्य पूर्ण करू शकेल. विश्वासणारी व्यक्ती मंडळीच्या बाहेर जगू शकत नाही. तिने मंडळीचे अवयव होणे आवश्यक आहे, कारण मंडळी विश्वासणाऱ्यांनी बनते. विश्वासणारा ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मृत्यूवर विश्वास ठेवून विश्वासणारा बनतो व मंडळीमध्ये सामील केला जातो. हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे. आता श्रोत्यानो, पुढची वचने आपण वाचूया. 18वं वचन सांगतं, तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. स्वतःच्या इच्छेनुसार परमेश्वर सार्वभौमत्वाने कृपादाने देतो. या ठिकाणी त्याची इच्छा, त्याची पसंती महत्वाची आहे. कोणी अशी कुरकुर करेल की मला देवाने जे कृपादान दिले आहे ते मला फारसे आवडत नाही, त्याऐवजी त्याने मला दुसरे कृपादान दिले असते तर बरे होते. परमेश्वराजवळ दूरदृष्टी आहे. त्याला आमच्यासाठी काय योग्य आहे हे माहीत आहे. आमच्यापेक्षा त्याला आमच्यासाठी उत्तम ते काय हे माहीत आहे. तो लहरी परमेश्वर नाही श्रोत्यानो. तो त्याचे भय धरणाऱ्याला उत्तम तेच देतो. तुमच्या व्यक्तिमत्वासाठी, तुमच्या परिस्थितीसाठी उत्तम ते फक्त त्यालाच माहीत आहे. पवित्र शास्त्रातून आम्हाला अशा कृपादानांची कल्पना येईल. हनन्या व सप्पिरा यांना ही कृपादान लाभले होते, परंतु ते प्रभू येशूच्या प्रभुत्वाला अधीन झाले नव्हते. त्यांची कृपादाने प्रभूसाठी उपयोगात आणली जात नव्हती. म्हणून पेत्राच्या समोर दोघेही मरून पडले. सुरुवातीच्या मंडळीत ते तग धरू शकले नाहीत. त्यांच्याजवळ कृपादान होते, पण त्याचा ते पाहिजे तसा उपयोग करीत नव्हते. प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकामध्ये एका कृपादान पावलेल्या स्त्रीची गोष्ट आम्हाला वाचायला मिळते. तिचे नाव दोर्कस होते. तिला शिवणकामाचे कृपादान होते व तिने त्या कृपादानाचा उपयोग प्रभू येशूच्या प्रभुत्वाखाली केला. ती त्याचा उपयोग देवाच्या इच्छेनुसार करीत होती. जेव्हा शिमोन पेत्र त्या ठिकाणी गेला तेव्हा तेथल्या विद्वांनी दोर्कसचे शिवणकाम त्याला दाखवले. त्यांचे कपडे दोर्कसने शिवले होते. दोर्कस व तिचे कृपादान यांची त्या मंडळीला गरज होती, म्हणून पेत्राने तिला मृतामधून उठवले. तिच्याजवळ असलेल्या कृपादानाची त्या मंडळीला अजूनही गरज होती. शिमोन पेत्राजवळही कृपादान होते. 50व्या दिवशी त्यांनी लोकांसमोर एक महान संदेश दिला. देवाने त्याचा भरपूर उपयोग करून घेतला. देवाचा आत्मा या बाबतीत सार्वभौम आहे. काय महत्वाचे आहे व काय महत्वाचे नाही हे तो ठरवतो. देवाने तुम्हाला जे कृपादान दिले आहे त्याचा त्याच्या गौरवासाठी उपयोग करा. ते कृपादान मंडळीसाठी स्वयंपाक बनवणे किंवा इतर काही आयोजन करणे किंवा असेच काही कृपादान असले तरी त्यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नका. ती देवाची देणगी आहे आणि ती देवाच्या कार्यासाठी, देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा. आम्ही आमची कृपादाने येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली आणायला हवीत आणि त्यांचा उपयोग करायला हवात. आणि हीच पवित्र आत्म्याची आणि देवाची आमच्याविषयी इच्छा आहे.
19 ते 22 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. जसे श्रोत्यांनो, शरीरातल्या सर्व अवयवांना एकमेकांची गरज आहे, तसेच मंडळीमध्ये आम्हा सर्वांना एकमेकांची गरज आहे. आम्हा सर्वांचा उपयोग करण्याची परमेश्वराची इच्छा आहे. 23 ते 25 वचने. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही. जे उणे आहेत त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे, अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. श्रोत्यांनो, स्वतःचे कृपादान काय आहे हे जाणून घेणे, परमेश्वर कशा प्रकारे माझा उपयोग करून घेऊ इच्छितो हे जाणणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या मंडळीमध्ये फूट पडू नये यासाठी आमची कृपादाने उपयोगात आणण्याची आम्हाला आवश्यकता आहे. सर्व सभासदांनी एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे. उरलेल्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण पाहिले की कृपादान म्हणजे आत्म्याचे प्रगटीकरण आणि या कृपादानांचा फायदा ख्रिस्ताच्या सर्व शरीराला म्हणजेच सर्व मंडळीला होतो. ही दाने वेगवेगळी जरी असली तरीही विश्वासणाऱ्यांमधील ऐक्य आणि एकमेकांवर अवलंबून राहण्याचे महत्त्व यामधून अपेक्षित आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा ही कृपादाने आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. माझी खात्री आहे की या अध्ययनाद्वारे आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळाली असतील. आपणास वेळ मिळाला तर आपण जरूर करिंथकरास पहिले पत्र आणि 12वा अध्याय याचे पुन्हा एकदा वाचन करावे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला कधीही सोडत नाहीस, तू आम्हाला कधीही टाकत नाहीस. होय प्रभूजी, तू आम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेस. यासाठी की प्रभूजी आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विसंबून राहावं. ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवतोस त्या आम्ही आत्मसात करून त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरण करावं, ही तर तुझी इच्छाच आहे. होय प्रभूजी, आणि आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा परिपूर्ण करणं हेच आमचं आद्य कर्तव्य असावं. यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. प्रभू परमेश्वर देवप्पा, या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. ख्रिस्त येशू आमचा उद्धारक याच्याद्वारे ही विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.